हॅलो. पांडुरंगा 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 पांडुरंगा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे आमच्या वाडीची वार्षिक पूजा. ही पूजा दरवर्षी होते आणि ही पूजा आमच्या रानामध्ये होते. आमच्या देवीचं नाव आहे श्री जानाई देवी आणि ही स्वयंभू देवी उत्पन्न झालेली आहे आणि हे मंदिर जे आहे हे रानामध्ये आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कोकणी भाषेमध्ये आमची पूजा, वार्षिक पूजा ही सड्यावर असते. 2 दिवस अगोदरच पूजेची तयारी चालू होते. न थकता अगदी सगळेजण मनापासून पूजेची तयारी करतात. आजूबाजूचे लोक तर देवीच्या दर्शनासाठी येतात. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा किती सुंदर आहे. म्हणजे आमचं गाव जे आहे हे गाव पायथ्याशी वसलेलं आहे, समुद्रकिनारी वसलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे हे रानामध्ये आहे, म्हणजे गावापासून वरती आहे. ही देवी ही इकडे स्वयंभू उत्पन्न झालेली असून ही माझी माहेरची देवी असल्यामुळे आम्हाला ह्या देवीचा वार्षिक उत्सव हा केला जातो आणि दरवर्षी ही एप्रिल महिन्यामध्ये ह्या देवीचा उत्सव आम्ही साजरा करतो. ही आहे देवीची मूर्ती, जिथे तुम्ही बघताय की सगळ्यांनी तिचा मानपान केलेला आहे, तिच्या ओट्या भरलेल्या आहेत. ही देवी जी आहे ही माझ्या जन्मापासून, माझ्या आई वडिलांच्या, माझ्या पणजोबांच्या आधीपासूनचं हे मंदिर आहे. हे पहिलं एका दगडाचं असं मंदिर होतं. त्याच्यानंतर हिचा जीर्णोद्धार करून ही मूर्ती बसवलेली आहे. ह्या देवीची मी ओटी भरली. ओटीमध्ये नारळ आणि जे काही ओटीचं साहित्य होतं त्याच्यामध्ये मी तिची ओटी भरली असं म्हणतात आणि पूर्वीपासून असं मानतात सुद्धा की ही देवी जी आहे ही माहेरवासिनींना खूप जास्त प्रेम करते आणि त्यांच्या पाठीशी उभी असते, प्रत्येक संकटामध्ये उभी असते, त्यांना आशीर्वाद देत असते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की सगळ्यांनी या देवीच्या ओट्या भरलेल्या आहेत. मी सुद्धा देवीची ओटी भरली. माझ्या मनातलं जे गाणं होतं ते देवीला सांगितलं की सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्या वाडीतल्या गावातल्या लोकांना सुखी ठेव. जे लोक तुझ्या दर्शनासाठी येतात, जे लोक तुझ्या चरणी नतमस्तक होतात, त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. तुझ्या यथाशक्ती यथा ज्ञानेन कृपेनं तू त्यांना कृपाशीर्वाद दे, त्यांच्या घरामध्ये भरभराट राहू दे, आमच्या सगळ्यांना सुखी ठेव, अशी मी देवीसमोर प्रार्थना केली. देवीच्या बाजूला तुम्ही बघताय सत्यनारायणाची पूजा सुद्धा घातली जाते. तर देवीच्या उत्सवाबरोबरच, देवीच्या मानपणाबरोबरच वाडीच्या सुख समृद्धीसाठी, समाधानासाठी, कुठलेही क्लेश कलह होऊ नये, सगळं सुरळीत चालावं ह्यासाठी सत्यनारायण भगवानांची पूजा केली जाते आणि ती सुद्धा पूजा देव आपल्याकडे जास्त काही मागत नाही असं म्हणतात. देवासाठी आपली मनात आपण जी चांगल्या मनाने जर देवाला आपण एक हाक मारली तर देव आपल्या पाठीशी उभा असतो असं सगळेजण म्हणतात. त्याच्यामुळे अशीच वार्षिक भेट आम्ही या देवीला देतो. सत्यनारायण पूजेचा सुद्धा मी दर्शन घेतलंय आणि सत्यनारायण भगवानांकडून मी आशीर्वाद घेतलेले आहेत. सगळ्यांना सुखी ठेव अशी त्यांना सुद्धा मी प्रार्थना केलेली आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी पूजा मांडलेली आहे आणि पूजा झाली सुद्धा आहे. देवीचं रूप इतकं सुंदर दिसत आहे. आरतीची वेळ आहे. आरती सुरू झालेली आहे. आरती घेतली आम्ही सगळ्यांनी.
दर्शनाचे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना शरण सुंदर पर गुंडर देवना आश्रमाचा वाटा एकजना संकटे बाबा विदेवाई रक्षा वेश्वर वंदना जय देव मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शनाचे मन कामना पूर्ती देवकाला ब्रह्मांडे माला दीर्घकंठ काळा देवाला लावण्य सुंदर मस्त देवाला हे दुर्गा जय देव शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू दुर्गा नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा देवीची आरती झाली आणि आता वेळ आहे ती म्हणजे पंक्तीतलं जेवण जेवण्याची. तुम्ही बघताय ह्या महिला मंडळ आहे, हे जानाई देवी सेवा मंडळ त्यांचा महिलांचा ग्रुप आहे. दरवर्षी इथे पूजा ज्या वेळेला होते त्यावेळेला महाप्रसाद हा असतो. येणारे जाणारे जेवढेही पाहुणे मंडळी आहेत त्यांना महाप्रसादाची सोय केली जाते. आणि ह्या ज्या वाडीतल्या तुम्ही महिला बघताय ह्या सगळ्या स्वतःच्या हाताने जेवण बनवतात, स्वतःच्या हाताने सगळा महाप्रसाद बनवला जातो. महाप्रसादामध्ये पुरणपोळी, डाळ, भात, भाजी, गोड, पापड, लोणचं असं सगळं कोकणी पद्धतीचं जे काय जेवण आहे हे सगळं. आणि तुम्ही बघताय तुम्हाला दिसत असेल इथे केळीच्या पानं पुसतायत. ही केळीच्या पानावरती महाप्रसाद हा वाढला जाणार आहे एवढी संस्कृती ही जपली जाते. ह्या महिलांना खूप सलाम आहे, कारण त्यांच्या कष्टाला खूप सलाम आहे. न थकता न कंटाळता JDM ग्रुपच्या महिला, जानाई देवी सेवा मंडळाच्या महिला सेवा करत असतात. येणाऱ्या भक्तांना खाऊ पिऊ घालत असतात. त्यांच्या जेवणाची अगदी आटोकाट व्यवस्था करत असतात. 2 दिवसापासून तयारी चालू असते. ह्या तयारीमध्ये कुठलीही कमतरता होऊ नये याची त्या खबरदारी घेतात. महाप्रसाद झाल्यानंतर दुपारची वेळ आहे म्हणजे महिलांच्या हळदी कुंकूची, जी सगळ्या महिला उत्सुक असतात. तुम्ही बघता इथे गुलाबाची फुलं ही हळदी कुंकूला घेण्यासाठी जेवढ्या महिला येतील त्यांना देण्यासाठी हळदी कुंकूला देण्यासाठी ही गुलाबाची फुलं कट करून तयार केली जातात. किती सुंदर गुलाबाचं फूल आहे रेड कलरचं. अशी सगळी गुलाबाची फुलं कट करून हळदी कुंकूला येणाऱ्या महिलांसाठी देण्यासाठी तयारी केली जाते. तुम्ही बघताय हळदी कुंकूची तयारी झाल्याने वाडीतल्या सगळ्या महिला कशा रेडी होऊन बसलेल्या आहेत. जशा जशा पाहुणी महिला येतील त्यांना हळदी कुंकू देण्याचं काम सुरू होईल. इकडे हळदी कुंकूची तयारी केलेली आहे. ही छानशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि ही मिठाची रांगोळी. आपलं जाडं जे मीठ असतं ते मीठ कलर मध्ये हे करून कलरफुल करून त्याला मिठाची रांगोळी केली. आता आपण बघूया हळदी कुंकू मध्ये देण्यासाठी काय काय आहे. चण्याची डाळ आहे, तीर्थप्रसाद आहे पहिला म्हणजे, शेंगदाणे आहेत, त्याच्यानंतर खडीसाखर, शेंगदाणे, चण्याची डाळ हे वाण म्हणून दिलं जातं, गुलाबाचं फूल, आपल्याकडे कोकणी परंपरेप्रमाणे पानाचा विडा आणि हा प्रसाद, असं हे सगळं हळदी कुंकू. आम्ही सुद्धा हळदी कुंकू घेतलं. ह्या सगळ्या ज्या आहेत या JDM ग्रुपच्या महिला आहेत आणि आम्ही माहेरवाशिणी आहोत, तर आमचा त्यांनी मानपान केला, हळदी कुंकूचा मान आम्हाला दिला. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या माझ्या बहिणी. सोबत कधी अजून नाही शकत ठेवलंय, मी पण नाही शकत, नाही
आता आपण आजूबाजूचा परिसर बघूया की आमच्या मंदिराच्या आजूबाजूला किती सुंदर आणि निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे मंदिर आहे. मंदिर हे खूप जुनं आहे, पण त्याच्या बाजूचा परिसर आता आपण एक्सप्लोर करूया. हे जे तुम्हाला दिसतं हे प्रोजेक्ट आहे, एक हॉटेल आहे. आणि इथेच एक पाणतलाव केलेला आहे जिथे पाणी साठवून हे पूर्ण त्या हॉटेलच्या प्रोजेक्टला हे पाणी दिलं जाईल. असा मस्त असा तलाव आहे इथे. हा कृत्रिमरित्या बनवलेला तलाव आहे. हा निसर्ग निर्मित नाहीये. हा कृत्रिमरित्या बनवलेला तलाव आहे. म्हणजे पावसाचं पाणी इथे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे पाणी साठवून मग हे जे प्रोजेक्ट आहे त्याला हे पाणी पुरवलं जातं. नदी वाटते पावसाचा आहे कागद टाकलेला आहे बा खाली कागद आहे तिकडं काढलेलं ना पाणी ते झालं. तो प्रोजेक्ट आहे हा संध्याकाळच्या वातावरणामध्ये इतका सुंदर दिसतोय. टोलेजंग अशी ही इमारत आहे. हे प्रोजेक्ट अजून चालू झालेलं नाहीये, पण ह्या प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि आपण या व्हिडिओचा शेवट करणार आहोत. हा सुंदर असा व्ह्यू बघून हा व्ह्यू आहे समुद्र किनारा आहे. समुद्र किनारी वसलेलं गाव आहे आणि त्याचा व्ह्यू आहे. तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटलाय मला नक्की सांगा. सुंदर असा समुद्र किनारा तुम्हाला डोंगराच्या कुशीतून बघायला मिळतोय. तुझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढ.